everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. Today we are going to solve our very first practical problem of admission of a partner. In earlier lecture we have seen how to calculate new ratio and sacrifice ratio, then valuation of goodwill by average profit method and super profit method, and treatment of goodwill by premium method and valuation method, as well as we have seen how to transfer accounts to revaluation account, right? If you haven't seen those videos, then please go and check the link given below in description box. As well as if you haven't yet subscribed to the channel, then please subscribe it. Now moving towards our today's lecture, that is first practical problem on page number 161. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 161 वरती हा प्रॉब्लेम दिलेला आहे. त्याच्यामध्ये बॅलन्स शीट दिलेली आहे, नवीन पार्टनर ॲडमिट होण्याच्या आधीची ती बॅलन्स शीट आहे आणि काही ॲडजस्टमेंट्स आहेत. आणि तुम्हाला काय प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे? प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, देन कॅपिटल अकाउंट अँड न्यू बॅलन्स शीट. सगळ्याचे फॉर्मॅट आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आहेत आणि एक एक एंट्री पोस्ट करायची आहे. ती आपण नोटबुकमध्ये प्रेझेंट करणार आहोत, कारण इथे बोर्डवरती तुमच्या समोर प्रॉब्लेम ॲक्च्युअल जे सम दिलेलं आहे ते असणं खूप इम्पॉर्टंट आहे, राईट? त्याशिवाय आपण एंट्रीज कशा करतो ते तुम्हाला कळणार नाही आहे. म्हणून आपण तो प्रॉब्लेम नोटबुकमध्ये बघणार आहोत, कसा सॉल्व करायचा आहे तो. सो लेट स्टार्ट. सी, on page number 161, first practical problem is given. We have to read it carefully. Vikram and Pradnya share profits and losses in the ratio 2:3 respectively. 2:3 त्यांचा old ratio आहे. Their balance sheet as on 31st March 2018 was as under. Balance sheet as on 31st March 2018. Creditors कुठे लिहायचे आहेत आपल्याला? लायबिलिटीजमध्ये. कॅपिटल दिलेलं आहे, ते बॅलन्स आहे, म्हणून आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये लिहायचं आहे. क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. विक्रम आणि प्रज्ञाचा जो बॅलन्स दिलेला आहे तो लिहायचा आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड. नेक्स्ट कॅश अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे ॲज ए वर्किंग नोट. कॅश कुठे असते? ॲसेट आहे, म्हणजेच डेबिट बॅलन्स असतो. लँड अँड बिल्डिंग ॲसेट, प्लांट अँड मशिनरी दॅट इज प्लांट ओनली ॲसेट, फर्निचर ॲसेट, स्टॉक ॲसेट्स, डेटर्स ॲसेट्स. म्हणजे जे आपण बॅलन्स शीट प्रिपेअर करणार आहोत त्याच्यामध्ये ॲसेट्स आणि लायबिलिटीजमध्ये हे दोन पार्ट्स आपल्याला मेन्शन करायचे आहेत. नेक्स्ट, दे ॲग्रीड टू ॲडमिट अवनी ॲज ए पार्टनर ऑन 1 एप्रिल 2018. 1 एप्रिल 2018ला अवनी नावाची पार्टनर ॲडमिट झालेली आहे पार्टनरशिप फर्ममध्ये. ऑन फॉलोविंग टर्म्स. फर्स्ट, अवनी शॅल हॅव 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. अवनीचा टोटल शेअरपैकी किती शेअर असणार आहे? 1/4 शेअर. म्हणजेच रिमेनिंग किती आहे? 3/4, राईट? मग 3/4 कोणाचा आहे? विक्रम आणि प्रज्ञाचा, जे आपण नंतर बघणार आहोत. ही शॅल ब्रिंग, ॲक्च्युली इथे शी शॅल ब्रिंग पाहिजे आहे. शी शॅल ब्रिंग्स 37,500 ॲज हर कॅपिटल अँड 30,000 ॲज हर शेअर ऑफ गुडविल. म्हणजे 37,500 रुपीज अवनीने कॅपिटल म्हणून आणलेले आहेत आणि 30,000 शेअर ऑफ गुडविल. मग हा जो शेअर ऑफ गुडविल असतो ते कंपेन्सेशन असतं, राईट? कारण ओल्ड पार्टनर्सचा प्रॉफिट शेअर जो रेशो असतो तो कमी होतो, त्यामुळे हे गुडविल ओल्ड पार्टनर्समध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून द्यायचं आहे ओल्ड रेशोमध्ये. ओके. नेक्स्ट, लँड अँड बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट ₹45,000. लँड अँड बिल्डिंगवरती स्टार मार्क करायचा आहे कारण त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. इथे लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट किती आहे? 45,000. बॅलन्स शीटमध्ये लँड अँड बिल्डिंग आहे 37,500. म्हणजेच इथे ॲप्रिसिएशन झालेलं आहे. लँड अँड बिल्डिंगची प्राईज वाढलेली आहे, राईट? ती आपल्याला ॲडजस्टमेंट तिथे करायची आहे लँड अँड बिल्डिंगवरती. नेक्स्ट, अँड फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. फर्निचरवरती स्टार मार्क करायचा आहे कारण फर्निचरवरती डेप्रिसिएशन आहे 10%. नेक्स्ट, प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स इज टू बी मेंटेन्ड ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. डेटर्सवरती स्टार मार्क करायचा आहे कारण RDD आहे. स्टॉक टू बी व्हॅल्यूड ॲट ₹82,500. स्टॉकची इथे बॅलन्स शीटमध्ये अमाऊंट किती आहे? 75,000. पण इथे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली आहे 82,500. म्हणजेच स्टॉकचं पण ॲप्रिसिएशन झालेलं आहे, तिथे आपल्याला स्टार मार्क करायचं आहे कारण ॲडजस्टमेंट आहे.
Clear? Next, the capital account of all partners to be adjusted in their new profit and loss ratio. त्यांच्या नवीन रेशोमध्ये आपल्याला प्रॉफिट आणि लॉस किंवा त्यांचं कॅपिटल ॲडजस्ट करायचं आहे. अँड एक्सेस अमाऊंट बी ट्रान्सफर टू देअर लोन अकाउंट. जी एक्सेस अमाऊंट असेल कॅपिटल अकाउंटमधली ती आपल्याला कुठे दाखवायची आहे? लोन अकाउंटमध्ये. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट अँड न्यू बॅलन्स शीट. नवीन बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायची आहे. कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करायचं आहे 3 पार्टनर्सचं, विक्रम, प्रज्ञा अँड अवनी. 3 पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करायचं आहे आणि प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा त्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट पण म्हणतात, ते एक अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. क्लिअर? सी, पण फॉर्मॅट ड्रॉ करून घेतलेले आहेत. फर्स्ट, इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, त्यालाच रिव्हॅल्युएशन अकाउंट असं पण म्हणतात. पर्टिक्युलर्स अमाऊंट पर्टिक्युलर्स अमाऊंट क्रेडिट अँड डेबिट. नेक्स्ट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पर्टिक्युलर्स विक्रम रुपीज इन ब्रॅकेट रुपीज, करन्सी सगळीकडे मेन्शन करायची आहे. ओके, विक्रम, प्रज्ञा, अवनी. नेक्स्ट इयर विक्रम, प्रज्ञा अँड अवनी. डेबिट रूल, क्रेडिट रूल. नेक्स्ट, कॅश अकाउंट ॲज अ वर्किंग नोट आपण प्रिपेअर केलेला आहे. आपल्याला कॅशचा बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे, न्यू बॅलन्स शीटमध्ये. नेक्स्ट, बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2018. आता इथे आपण 1 एप्रिल ही डेट का लिहिलेली आहे? कारण ज्या दिवशी आपला पार्टनर ॲडमिट होणार आहे, आपण इथे अंडरलाईन केलेली आहे ती डेट, त्याच डेटची बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायची आहे. क्लिअर? आता आपल्याला पोस्टिंग स्टार्ट करायचं आहे. सी, फर्स्ट आहे जे आपण मार्क करून घेतलेले आहेत, क्रेडिटर्स. ओल्ड बॅलन्स शीटमधलं सगळं पोस्टिंग करायचं आहे. क्रेडिटर्सची अमाऊंट किती आहे? 1,05,000 रुपीज बॅलन्स शीट लायबिलिटीजमध्ये. पण इथे आता 6-7 लाईन सोडायच्या आहेत, कारण आपल्याला इथे कॅपिटल अकाउंट मेन्शन करायचं आहे, विक्रम, प्रज्ञा अँड अवनीचं. देन लोन अकाउंट लिहायचं आहे आणि मग क्रेडिटर्स अकाउंट लिहायचं आहे. म्हणून आपण इथे क्रेडिटर्स अकाउंट बॅलन्स शीट लायबिलिटीजमध्ये क्रेडिटर्सची अमाऊंट किती आहे? 1,05,000 रुपीज. आउटर कॉलम, कारण त्याच्यावरती काहीच ॲडजस्टमेंट नाही आहे. नेक्स्ट, 1,05,000 आपण इथे लिहिलेले आहेत. नेक्स्ट आहे कॅपिटल, विक्रम आणि प्रज्ञा 75,000. ओल्ड कॅपिटल आहे, म्हणजे ओल्ड बॅलन्स आहे त्यांचा, जो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये लिहायचा आहे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. सी, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. विक्रम 75,000, प्रज्ञा 75,000. हे कॅपिटल लायबिलिटीजमध्ये आपल्याला मेन्शन करायचं नाही आहे. लायबिलिटीजमध्ये आपल्याला न्यू कॅपिटल जो आहे, म्हणजे न्यू रेशोप्रमाणे जे कॅपिटल येणार आहे ते लिहायचं आहे. म्हणजे आपली लायबिलिटी साईड क्लिअर आहे. क्रेडिटर्स आपण लिहिलेले आहेत लायबिलिटीजमध्ये, राईट. क्रेडिटर्स 1,05,000 आणि विक्रम आणि प्रज्ञाचं कॅपिटल त्यांच्या कॅपिटल अकाउंटमध्ये लिहिलेलं आहे. क्लिअर? नेक्स्ट, ॲसेट्स, कॅश. आता कॅशचा बॅलन्स कुठच्या साईडला असतो? डेबिट साईडला. म्हणून कॅश अकाउंटमध्ये लिहायचं आहे डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. 7,500 आउटर कॉलम. नेक्स्ट, लँड अँड बिल्डिंग 37,500 ॲसेट्समध्ये. लँड अँड बिल्डिंग 37,500 इनरमध्ये, कारण आपण ॲडजस्टमेंट आहे स्टार मार्क केलेला आहे. सी, लँड अँड बिल्डिंग व्हॅल्यूड ॲट ₹45,000. म्हणजेच ओल्ड बॅलन्स शीटमध्ये 37,500 अमाऊंट होती, पण आत्ता त्याची व्हॅल्यू किती झालेली आहे? 45,000. म्हणजेच आपल्याला इथे आउटर कॉलममध्ये 45,000 यायला पाहिजेत. म्हणजेच ऑफकोर्स याचं ॲप्रिसिएशन झालेलं आहे लँड अँड बिल्डिंगचं. याचं ॲड ॲप्रिसिएशन. ॲप्रिसिएशनची अमाऊंट किती असणार आहे? 45,000 मायनस 37,500. सी, 45,000 मायनस 37,500, 7,500. 7,500 ॲप्रिसिएशन झालं आहे, म्हणजेच लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट वाढलेली आहे, प्राईस वाढलेली आहे. आपल्यासाठी प्रॉफिट आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटमध्ये सेकंड इफेक्ट बाय
लँड अँड बिल्डिंग किंवा बाय ॲप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग दिलं तरी चालेल. आउटर कॉलममध्ये अमाऊंट 7,500. नेक्स्ट प्लांटवरती ॲडजस्टमेंट नाही आहे, डायरेक्टली 45,000 आउटर कॉलम. ॲसेट्समध्ये नेक्स्ट फर्निचर 3,000 ॲडजस्टमेंट आहे. फर्निचर ॲसेट 3,000 रुपीज इनर कॉलम. फर्निचरवरती ॲडजस्टमेंट आहे टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. डेप्रिसिएशन झालेलं आहे मायनस डेप्रिसिएशन. 10% मीन्स 300 रुपीज. 3,000चे 10%, 300 इनर कॉलम. 3,000 मायनस 300, 2,700. डेप्रिसिएशन आहे आपला लॉस आहे, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. आउटर कॉलम 300 रुपीज. नेक्स्ट स्टॉकवरती ॲडजस्टमेंट आहे. स्टॉकची अमाऊंट ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आहे 75,000. स्टॉक ॲसेट इनर कॉलममध्ये लिहायचे 75,000. राईट. नेक्स्ट स्टॉकवरती ॲडजस्टमेंट काय आहे? स्टॉक टू बी व्हॅल्यूड ॲट रुपीज 82,500. 82,500 आउटर कॉलम लिहायचे. 82,500. 75,000 ओल्ड बॅलन्स शीटमध्ये होती, पण आता त्याची व्हॅल्यू आहे 82,500, म्हणजेच ॲप्रिसिएशन झालेलं आहे. ॲप्रिसिएशन 75,000 आणि 82,500 मधला डिफरन्स. 82,500 मायनस 75,000 दॅट इज 7,500. 7,500 आपण काय केलेलं आहेत? ॲड केलेले आहेत, म्हणजेच ही आपल्याला आउटर कॉलममध्ये अमाऊंट मिळालेली आहे. ॲप्रिसिएशन आहे आपला प्रॉफिट आहे, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय स्टॉक 7,500. नेक्स्ट डेटर्सवरती ॲडजस्टमेंट आहे 87,000 त्याची अमाऊंट आहे. डेटर्स 87,000 इनर कॉलम. डेटर्सवरती काय ॲडजस्टमेंट आहे? प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स इज टू बी मेंटेन्ड ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स मायनस RDD. किती आहे? 5% आहे. 87,000 वरती 5%. 87,000 इंटू 5%. 4,350. 4,350. 4,350. 87,000 मायनस 4,350. 82,650. 82,650 आउटर कॉलममध्ये. या RDDचं सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट साईड टू RDD ऑन डेटर्स. $4,350. क्लिअर? म्हणजे आपल्याला ॲसेट्स आणि लायबिलिटीज आपलं पोस्टिंग करून झालेलं आहे. आता आपण ॲडजस्टमेंट्स बघणार आहोत. अवनी शॅल हॅव 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. अवनीचा 1/4 शेअर असणार आहे फ्युचर प्रॉफिटमध्ये, म्हणजेच रिमेनिंग शेअर किती आहे जे आपल्याला वर्किंग नोटमध्ये दाखवायचं आहे. इथे लिहायचं आहे वर्किंग नोट. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट रेशो. आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये हे न्यू प्रॉफिट रेशो बघितलेला होता. त्याचा फॉर्म्युला काय आहे? 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. न्यू पार्टनरचा शेअर किती असणार आहे? 1/4. राईट, जे आपण अंडरलाईन केलेलं आहे 1/4 मायनस 1/4. म्हणजेच इथे किती येणार आहेत? 4 1 जा 4 मायनस 1. 4 मायनस 1 3/4. राईट. हा कोणाचा शेअर असणार आहे? न्यू म्हणजे आधीचे जे ओल्ड पार्टनर्स आहेत त्यांचा शेअर आहे. विक्रम आणि प्रज्ञाचा मिळून 3/4. आपल्याला आता न्यू रेशो फाइंड आउट करायचा आहे. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो, न्यू प्रॉफिट रेशो.
पहिल्यांदा आपण विक्रमचा फाइंड आउट करणार आहोत. विक्रमचा ओल्ड रेशो काय आहे? 2/5. 2:3 हा विक्रम आणि प्रज्ञाचा रेशो आहे, राईट. विक्रम आणि प्रज्ञाचा रेशो आहे 2:3, ओल्ड रेशो आहे. म्हणजेच विक्रमचा रेशो काय आहे? 2/5 आणि प्रज्ञाचा 3/5. 2/5 ओल्ड रेशो विक्रमचा इंटू 3/4. इंटू 3/4 का केले आपण? कारण या 3/4 पैकी विक्रमचा शेअर किती आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. जर न्यू रेशो क्लिअर नसेल तर प्लीज आधीचे व्हिडिओज बघा, त्याच्यामध्ये आपण एकदम क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे न्यू रेशो कसा फाइंड आउट करायचा आहे ते. 2/5 इंटू 3/4. 3 2 जा 6, 5 4 जा 20. म्हणजेच विक्रमचा रेशो काय आहे? 6/20. सेम फॉर प्रज्ञा. प्रज्ञाच रेशो न्यू रेशो आहेत हे सगळे. प्रज्ञाचा ओल्ड रेशो काय आहे? 3/5, राईट. इथे लिहायचं आहे 3/5 इंटू रिमेनिंग पार्ट काय आहे? 3/4. 3 3 जा 9, 5 4 जा 20. प्रज्ञाचा न्यू रेशो आहे 9/20. नेक्स्ट अवनीचा काय आहे रेशो? 1/4, जो आपल्याला इथेच मिळालेला आहे, आधीच मेन्शन केलेला आहे 1/4. आता ह्याचं डिनॉमिनेटर 4 आहे आणि यांच्या दोघांचे डिनॉमिनेटर 20 आहेत. आपल्याला 4 20मध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणून आपल्याला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. 5 1 जा 5, 5 4 जा 20, राईट. आता सगळ्यांचे तिघांचेही डिनॉमिनेटर इक्वल आहे 20 20 20. म्हणजेच त्यांचा न्यू रेशो काय आहे? देअरफॉर न्यू रेशो 6/20 is to 9/20 is to 5/20, right. That is 6:9:5. क्लिअर? हा त्यांचा पार्टनर्सचा न्यू रेशो आहे 6:9:5. मग या रेशोमध्ये आपल्याला कॅपिटल ॲडजस्ट करायचं आहे. नवीन पार्टनर येताना आपल्यासोबत काही कॅपिटल आणत असतात, राईट. इथे अवनीने किती कॅपिटल आणलेलं आहे? सी, शी शॅल ब्रिंग ₹37,500 ॲज हर कॅपिटल. 37,500 तिने स्वतःचं कॅपिटल आणलेलं आहे. आता आपल्याला न्यू कॅपिटल फाइंड आउट करायचं आहे विक्रम प्रज्ञाचं, दोघांचं. मग त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे? कॅपिटल अमाउंट ॲडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट अँड लॉस रेशो. सेकंड वर्किंग नोट, कॅपिटल अमाउंट ॲडजस्टेड in their new profit and loss share ratio, in their new profit and loss ratio. Total capital of partnership firm is equal to reciprocal of. सगळे फॉर्म्युला दिलेले आहेत टेक्स्टबुकमध्ये. रेसिप्रोकल ऑफ न्यू पार्टनर्स शेअर इंटू कॅपिटल ऑफ न्यू पार्टनर. क्लिअर? सी, आपण काय केलेलं आहे? कॅपिटल अमाऊंट ॲडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट अँड लॉस रेशो. नवीन प्रॉफिट अँड लॉस रेशो जो आपल्याला इथे मिळालेला आहे, सी 6:9:5, राईट. 6:9:5 या रेशोमध्ये आपल्याला कॅपिटल ॲडजस्ट करायचं आहे तिन्ही पार्टनर्सचं, म्हणून आपल्याला ही वर्किंग नोट करायची आहे. टोटल कॅपिटल ऑफ पार्टनरशिप फर्म आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे? रेसिप्रोकल ऑफ न्यू पार्टनर्स शेअर इंटू कॅपिटल ऑफ न्यू पार्टनर. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत त्या लिहायच्या आहेत. सी, रेसिप्रोकल ऑफ न्यू पार्टनर्स शेअर. रेसिप्रोकल मीन्स जो त्यांनी दिलेला असतो शेअर, त्याचे आपल्याला उलटा नंबर फाइंड आउट करायचा आहे. सी 1/4 आहे अवनीचा शेअर,
मग रेसिप्रोकल 1/4चा रेसिप्रोकल काय येणार आहे 4/1. ओके, मग इथे लिहायचं आपल्याला 4/1 रेसिप्रोकल ऑफ न्यू पार्टनर्स शेअर 4/1 इंटू न्यू पार्टनर्स कॅपिटल. न्यू पार्टनरचं कॅपिटल किती आहे 37,500. मग इथे लिहायचं आहे 37,500. 4/1 दॅट इज 4 इंटू 37,500 ती येतात सी 37,500 इंटू 4 1,50,000. 1,50,000 टोटल कॅपिटल आहे. पूर्ण पार्टनरशिप फर्मचं कॅपिटल किती आहे 1,50,000. कसं फाइंड आउट केलेलं आहे आपण फॉर्म्युला जो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ऑलरेडी दिलेला आहे. रेसिप्रोकल ऑफ न्यू पार्टनर्स शेअर इंटू कॅपिटल ऑफ न्यू पार्टनर. रेसिप्रोकल म्हणजे जो शेअर असतो त्याच्या एक्झॅक्टली उलटा आपल्याला शेअर घ्यायचा असतो. 1/4 शेअर दिलेला आहे म्हणून आपण इथे 4/1 घेतलेले आहेत. इंटू कॅपिटल किती आहे न्यू पार्टनरचं 37,500 जे आपण इथे लिहिलेले आहे 37,500. 37,500 इंटू 4 1,50,000. आता हे टोटल कॅपिटल आहे पार्टनरशिप फर्मचं. क्लिअर 1,50,000. आपल्याला काय करायचं आहे विक्रम प्रज्ञा या दोघांचं कॅपिटल फाइंड आउट करायचं आहे कारण अवनीचं कॅपिटल आपल्याकडे ऑलरेडी आहे ₹37,500. मग इथे लिहायचं आहे therefore विक्रम्स न्यू कॅपिटल विक्रम्स कॅपिटल शेअर 1,50,000 टोटल कॅपिटल आहे राईट. इंटू आता विक्रमचा शेअर किती असणार आहे टोटल कॅपिटलमध्ये 6/20. 20 का लिहिलेत आपण 6 + 9 15. 15 + 5 20 दॅट इज विक्रमचा शेअर आहे 6/20 जो इथे दिलेला आहे. आपल्याला इथे इंटू 6/20 करायचे आहेत. 1,50,000 इंटू 6/20 45,000. 45,000 विक्रमचं कॅपिटल आहे ॲज पर न्यू रेशो. नेक्स्ट प्रज्ञाज कॅपिटल शेअर 1,50,000 टोटल कॅपिटल आहे आणि प्रज्ञाचं शेअर किती आहे 9/20 राईट. सी 9/20 प्रज्ञाचं आहे. इथे लिहायचं आहे इंटू 9/20. 1,50,000 इंटू 9 डिवायडेड बाय 20 67,500. 67,500 कोणाचे आहेत प्रज्ञाचे. ओके, आणि अवनीचे ऑलरेडी दिलेले आहे 37,500. आता हे जे कॅपिटल आलेले आहे ॲज पर न्यू रेशो ते आपल्याला बॅलन्स शीटमध्ये आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये क्लोजिंग बॅलन्स म्हणून दाखवायचं आहे. ओके, सी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये आपण दाखवणार आहोत टू बॅलन्स कॅरीड डाऊन. विक्रमचं किती आहे 45,000. नेक्स्ट प्रज्ञा 67,500. सेम अमाऊंट आपल्याला कुठे मेन्शन करायचे आहेत लायबिलिटीजमध्ये कॅपिटल अकाउंट. फर्स्ट विक्रम देन प्रज्ञा अवनी. विक्रम 45,000 प्रज्ञा 67,500. अवनीचं किती आहे 37,500 राईट 37,500. अवनीचं सेकंड इफेक्ट कुठे दाखवायचं आहे बाय कॅश अकाउंट कारण तिने कॅशमध्ये ते कॅपिटल आणलेलं आहे. सी जेव्हा न्यू पार्टनर बिझनेसमध्ये कॅपिटल आणत असतो कॅश किंवा बँकच्या स्वरूपात तेव्हा जर्नल एंट्री काय असते कॅश अकाउंट और बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. न्यू पार्टनर कोण आहे आता इथे अवनी आहे म्हणून अवनीच्या कॉलममध्ये लिहायचे आहेत 37,500. क्लिअर 37,500 आपण अवनीच्या
अकाउंटमध्ये लिहिलेले आहेत, त्याच्या कॉलममध्ये लिहिलेले आहेत. कॅश तिने आणलेली आहे म्हणून. आणि याचा सेकंड इफेक्ट आपल्याला कुठे दाखवायचा आहे? कॅश अकाउंटमध्ये, राईट, कारण ती कॅश आहे. टू अवनीज अकाउंट 37,500. क्लिअर? नेक्स्ट कॅपिटलची एंट्री आपली झालेली आहे. नेक्स्ट आहे 30,000 रुपीज शेअर ऑफ गुडविल. अवनीने 30,000 रुपीज गुडविल आणलेलं आहे ॲज ए शेअर. मग हे जे गुडविल असतं ते कोणामध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं? ओल्ड पार्टनर्समध्ये, त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये. गुडविलची अमाऊंट आहे 30,000 रुपीज. वर्किंग नोट आपल्याला प्रिपेअर करायची आहे. सी, शेअर ऑफ गुडविल. गुडविलसाठी जर्नल एंट्री काय असते? कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, राईट. हे आपण रफमध्ये करतोय, वर्किंग नोट म्हणून करत आहोत. कॅश किती आहे? 30,000 रुपीजचं गुडविल आणलेलं आहे, राईट. गुडविल बिझनेसमध्ये आणलेलं आहे, कॅश कम्स इन म्हणून कॅश डेबिटला, राईट. आणि ते गुडविल आहे म्हणून ते गुडविल अकाउंट क्रेडिटला. आता आपल्याला काय करायचं आहे? हे गुडविल ओल्ड पार्टनर्समध्ये, ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. मग जर्नल एंट्री काय येणार आहे? गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. ओल्ड पार्टनर्स कोण आहेत? विक्रम. विक्रम्स कॅपिटल अकाउंट टू प्रज्ञाच कॅपिटल अकाउंट. $30,000चं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. सी, 30,000 इंटू ओल्ड रेशो काय आहे? विक्रमचा 2/5. इथे लिहिणार आहोत आपण विक्रम्स. नेक्स्ट प्रज्ञा. प्रज्ञाचा शेअर आहे 3/5. $30,000 इंटू 2 60,000. 60,000 डिवायडेड बाय 5 12,000. 30,000 इंटू 3 90,000. 90,000 डिवायडेड बाय 5 18,000, राईट. म्हणजेच विक्रमचं शेअर किती आहे गुडविलमध्ये? 12,000 आणि प्रज्ञाचा शेअर आहे 18,000. कॅपिटल अकाउंटमध्ये आपण ट्रान्सफर करणार आहोत. मग इथे लिहायचं आहे 12,000 विक्रम आणि प्रज्ञा 18,000. टोटल गुडविल किती आहे? 30,000, राईट. या दोन एंट्रीज जर आपण कंबाईन केल्या, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट अँड गुडविल अकाउंट डेबिट टू विक्रम्स कॅपिटल अकाउंट अँड टू प्रज्ञाच कॅपिटल अकाउंट, गुडविल डेबिट आणि क्रेडिट कॅन्सल होणार आहे, राईट. मग काय राहणार आहे? कॅश अकाउंट डेबिट टू विक्रम्स कॅपिटल अकाउंट टू प्रज्ञाच कॅपिटल अकाउंट. 30,000 30,000. क्लिअर? मग हीच एंट्री आपल्याला दाखवायची आहे. कॅश अकाउंटमध्ये मेन्शन करायचे आहे 30,000 रुपीज. टू म्हणजे आपल्याला डेबिटला दाखवायचं आहे. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. दोघांची सेपरेट एंट्री केली तरी चालेल किंवा इथे टू गुडविल अकाउंट लिहिलं तरी चालेल. सी, टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. किती आहे गुडविल? 30,000. क्लिअर? कॅशमध्ये गुडविल आणलेलं होतं म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे. नेक्स्ट सेकंड इफेक्ट कुठे दाखवायचा आहे? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये बाय गुडविल अकाउंट. विक्रमचं किती आहे? 12,000 अँड अवनी 18,000. क्लिअर? जे आपण इथे कॅल्क्युलेट केलेले आहे 12,000 अँड 18,000. ओके. नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे? सगळ्या ॲडजस्टमेंट्स आपल्या क्लिअर आहेत, राईट. सगळ्यात पहिल्यांदा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटचा बॅलन्स फाइंड आउट करायचा आहे. तो बॅलन्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. सी, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट 7,500 प्लस 7,500 15,000. 15,000 आउटरमध्ये लिहायचे टोटल, फायनल टोटल, मायनस 300
मायनस 4350, 10,350, 10,350 हे काय आहे? प्रॉफिट आहे. प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटलाच रिव्हॅल्युएशन अकाउंट पण म्हणतात, म्हणून आपण तिथे लिहिणार आहोत टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट. ओके. आता हा जो प्रॉफिट आहे तो ओल्ड पार्टनर्समध्ये कॉन्ट्रीब्यूट करायचा आहे, त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये. मग इथे लिहिणार आहोत आपण विक्रम अँड प्रज्ञा. पूर्ण लिहायचं आहे नाव विक्रम अँड प्रज्ञा. मी इथे व्ही आणि पी लिहिलेलं आहे फक्त. 10,350 इंटू विक्रमचा रेशो काय आहे? ओल्ड रेशो 2/5. सी 10,350 इंटू 2 डिवायडेड बाय 5. 4140, 4,140 रुपीज विक्रममध्ये ट्रान्सफर करायचे आहेत. नेक्स्ट 10,350 इंटू प्रज्ञाचा रेशो काय आहे? ओल्ड रेशो 3/5 इंटू 3 डिवायडेड बाय 5. 6210, 6,210 ही अमाऊंट प्रज्ञाच कॅपिटल अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायची आहे. टोटल किती आहे? 10,350. दोन्हीकडे अमाऊंट लिहायची आहे 15,000. क्लिअर? हा प्रॉफिट आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे बाय प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. विक्रमचे किती आहेत? 4140, 4,140. नेक्स्ट प्रज्ञा 6210. क्लिअर? सगळ्याची टोटल आपल्याला आता इथे करायची आहे. सी 37,500, 37,500. नेक्स्ट प्रज्ञा 75,000 प्लस 18,000 प्लस 6210, 99,210. नेक्स्ट 75,000 प्लस 12,000 प्लस 4140, 91,140. या टोटलमधून हा बॅलन्स लेस करायचा आहे. 91,140 मायनस 45,000, 46,140 हे कुठे ट्रान्सफर करायचे आहेत? टू लोन अकाउंट. राईट? कारण इथे आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे की जो बॅलन्स येईल तो कुठे ट्रान्सफर करायचा आहे? एक्सेस अमाऊंट बी ट्रान्सफर टू देअर लोन अकाउंट, म्हणून आपण इथे लोन अकाउंट मेन्शन केलेलं आहे. तर ते लोन किती आहे? 46,140. नेक्स्ट 99,210 मायनस 67,500, 31,710, 31,710 रुपीज हे प्रज्ञाचं लोन आहे. ओके. नेक्स्ट इथे 37,500 आहेत आणि इथे आपला जो न्यू बॅलन्स शीट न्यू प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशोप्रमाणे जो आपण कॅपिटल जे आपण शेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये 45,000 विक्रमचे, प्रज्ञाचे 67,500 आणि न्यू पार्टनर दॅट इज अवनीने किती आणलेलं होतं? 37,500 जे आहेत तसेच लिहायचे आहेत. क्लिअर? नेक्स्ट ह्याची सगळ्याची टोटल लिहायची आहे 91,140, 99,210 अँड देन 37,500. नेक्स्ट हे जे लोन अकाउंट आहे ते कुठे ट्रान्सफर करायचं आहे? बॅलन्स शीटमध्ये. सी लोन अकाउंट. फर्स्ट विक्रम, देन प्रज्ञा, अवनीचं नाहीच आहे. विक्रमचं किती आहे? 46,140, प्रज्ञा 31,710. टोटल करायची आहे सगळ्याची. या तिघांची टोटल किती येत होती? 1,50,000. नेक्स्ट 46,140 प्लस 31,710, 77,850.
नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे, कॅश अकाउंट क्लोज करायचं आहे. कॅशमध्ये डेबिटला बॅलन्सेस आहेत, क्रेडिटला काहीच नाही आहे. डेबिटची टोटल करायची आहे 7,500 प्लस 37,500 प्लस 30,000 75,000. बॅलन्स क्लोज करायचा आहे बाय बॅलन्स कॅरी फॉरवर्ड 75,000. कॅशचा बॅलन्स शीटमध्ये दाखवायचा आहे. कॅश 75,000. क्लिअर. आता आपल्याला बॅलन्स शीट टॅली करायची आहे. 75,000 प्लस 45,000 प्लस 45,000 प्लस 2,700 प्लस 82,500 प्लस 82,650 3,32,850 3,32,850. नेक्स्ट liabilities 1,50,000 plus 77,850 plus 105 3,32,850 332,850. म्हणजेच ॲसेट्स आणि लायबिलिटीज आपला टॅली म्हणजे बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. दोघांचे बॅलन्सेस मॅच होत आहेत. सी काय काय केलेलं आहे आपण, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट ॲज ए वर्किंग नोट आपण प्रिपेअर केलेला आहे आणि बॅलन्स शीट प्रिपेअर केलेली आहे. त्याच्यानंतर वर्किंग नोट्समध्ये आपण काय काय केलेलं आहे, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो फाइंड आउट केलेला आहे. त्याच्यासाठी आपण आधी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे की न्यू प्रॉफिट रेशो कसा फाइंड आउट करायचा आहे त्याच्यासाठी. नेक्स्ट कॅपिटल कसं ॲडजस्ट करायचं आहे ॲज पर न्यू प्रॉफिट रेशो ते आपण इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे, राईट. आणि शेअर ऑफ गुडविल कसं डिस्ट्रीब्यूट करायचं आहे ओल्ड रेशोमध्ये आणि त्याचे इफेक्ट आपण दाखवलेले आहेत. खूपच इझी प्रॉब्लेम आहे, नीट बघायचं आहे, टाईम लावून सॉल्व करण्याची प्रॅक्टिस करायची आहे. Now we'll stop here today, and if you have any query or doubt regarding this problem, then please comment in comment box. As well as please don't forget to like, share and subscribe the channel. Thank you.